या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। आज छाननी होती, काय म्हणेल एकंदरीत या सर्व प्रकरण पाहता? आज सोलापूर महानगरपालिकेची जे 2025-26 ची निवडणूक लागलेली आहे त्याचा आज छाननीचा दिवस या ठिकाणी होता। सकाळपासून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। छाननीकरिता सुरुवातीला जे आहे काही वकिलांना अडवल्याचं ऐकण्यात आलं, परंतु नंतर थोडं गैरसमज झाला होता असं समजलं। ऍक्च्युली या ठिकाणी छाननीला वकिलांनी यायचं कारण एवढंच असतं की जे काही ऑब्जेक्शन्स या ठिकाणी समोरच्या पार्टीकडनं घेतले जातात ते ऑब्जेक्शन्स वैध आहेत अथवा नाही, किंवा त्या संदर्भात जे काही पुरावे आहेत तर ते सादर करण्यासाठी वकिलांनी उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आज छाननीमध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांनी खूप चांगलं काम करतायत आणि प्रत्येकाला ऐकून घेण्याची संधी ते देत आहेत आणि त्याच पद्धतीनं ज्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत त्याकरिता ते फॉर्म देखील देत आहेत। एक खंत अशी वाटते की निवडणूक प्रक्रियामध्ये एखादा दिवस जर उमेदवाराला मध्ये दिला असता तर ऍक्च्युली काय झालंय, कालचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आणि आज दुसऱ्या दिवशी छाननी आहे। त्यामुळे आपल्या प्रभागामध्ये आपल्या विरुद्ध किती जणांनी उमेदवारी भरलेली आहे हे सुद्धा उमेदवारांना माहित नाही की मोना किती तर उमेदवारांचं असं या ठिकाणी ऐकण्यात आलं की त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे का नाही ते त्यांना सुद्धा माहित नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पारदर्शकता असणं या ठिकाणी गरजेचं आहे। असो जे आहे ते आहे, आता झालेलं आहे छाननीचं। जे काही उमेदवार थांबलेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो। ज्यांचे अर्ज वैध झालेले आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो। ज्यांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत काही कारणास्तव किंवा टेक्निकल कारणास्तव त्यांना देखील मी पुढच्या निवडणुकीसाठी बेस्ट ऑफ लक देईन, त्यांना यावेळेला हार्ड लक म्हणेन आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। लोकांचे अर्ज इनव्हॅलिड झालेले आहे, म्हणजे त्याचं कारण आता इनव्हॅलिडची जी कारणं होती, अनेक उमेदवारांचे अर्ज इनव्हॅलिड झालेले आहेत। त्यामध्ये आपण स्पेसिफिक आकडा तर सांगू शकत नाहीये की किती जणांचे अर्ज इनव्हॅलिड झालेत, परंतु इनव्हॅलिड होण्याची जी कारणं होती ते अनेक छोटी देखील कारणं या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये छोटी पण म्हणता येणार नाहीत का तर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे ठरवलेले नियम आहेत त्याप्रमाणे आहेत। त्यामध्ये सूचकांची सही नसणे, उमेदवारांच्या अनुमोदकांची सही नसणे, उमेदवारांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले असतात दुसऱ्या प्रभागातील सूचक त्यांच्या फॉर्मवरती सही केलेला असतो, त्यामुळे त्याच प्रभागातील सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे सुद्धा अनेक जणांचे अर्ज बाद झालेले या ठिकाणी पाहण्यास मिळालेले आहे। कुणासाठी आलता काय करता? काँग्रेस पक्षाचे अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये होते, तसंच MIM पक्षाचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार रिंगणात होते। आम्ही या ठिकाणी वकील म्हणून आलो, कुठल्या पक्षा म्हणून आलेलो नाहीये। ज्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीनं काही जर ऑब्जेक्शन्स आलं तर आपण त्याची दखल घ्यावी आणि आमच्या वतीनं बाजू मांडावी याकरिता आलेलो आहे। या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते, रियाजभाई हुंडेकरी होते, वाहिदभाई विजापुरे होते, MIM चे आणखीन काही उमेदवार होते आणि इतरही पक्षाचे होते। त्यामुळे प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्यासाठी वकील यावा आणि भांडावं, त्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी आलो होतो। पण कुणाचं फॉर्म अवैध वगैरे ठरण्यासाठी काय ऑब्जेक्शन? नाही, आम्ही कुणाचं फॉर्म अवैध ठरवण्याकरिता कुठलंही ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये आणि आमच्या विरुद्ध देखील जे काही ऑब्जेक्शन घेणार होते त्यांना सुद्धा ही जाणीव झाली की जे ऑब्जेक्शन आहेत ते पुरावे सकट द्यावं लागतं, फक्त आरोप करून चालत नाही तर आक्षेप हा पुराव्यासोबत ठेवावा लागतो। त्यामुळे जे लोक इच्छुकाने आले होते की आम्ही आरोप आणि आक्षेप घेणार आहोत त्यांनी सुद्धा घेतलं नाही। त्यामुळे मी ज्या उमेदवारांच्यासाठी आलो होतो त्यांचे सर्व अर्ज वैध झालेले आहेत। आपण बार अशोक उपाध्यक्ष आहेत, सकाळी जे प्रकरण घडलं त्या संदर्भात काही निवेदन वगैरे काय सादर वगैरे करणार आहे? सकाळी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष या नात्याने मी आलेलो नव्हतो, मी एक वकील म्हणून या ठिकाणी उमेदवाराची बाजू मांडण्यासाठी आलो होतो। आपण जो प्रश्न विचारताय की पोलिसांची आणि काही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची वकिलांना आत सोडण्याच्या संदर्भात काही वाद झाल्याचं मी ऐकलं, परंतु वास्तविक पाहता तो वाद काय होता याबद्दल मी पूर्ण दोन्ही बाजूंना ऐकून घेऊन पुढची दिशा जी आहे बार असोसिएशनच्या वतीनं नक्कीच पोलीस आयुक्त यांच्याकडे मांडेन। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।